हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आहे शनिवार 21 जून 2025. या दिवशी 11:10 जो योगिनी एकादशी लागलेली आहे ही दुसऱ्या दिवशी आपल्याला धरायची आहे, म्हणजेच रविवारी 22 तारखेला. कारण ती सूर्यानं बघितलेली असल्यामुळे एकादशी ही 22ला धरावी. 22 तारखेला रविवारी एकादशीचं व्रत करावं. तर योगिनी एकादशी ते आषाढी एकादशीपर्यंत जो 15 दिवसाचा कालखंड आहे याच्यामध्ये भगवान विष्णूंची प्रभावी अशी सेवा केली जाते. या सेवेमध्ये विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलं जातं. एकादशीचे जे व्रत आहे त्याच्या वेळेला भगवान श्री विष्णूंची प्रार्थना आराधना केली जाते आणि विष्णू सहस्त्रनाम म्हटलं जातं. ज्या घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम रोज म्हटलं जातं, रोज मनन पठण आणि चिंतन केलं जातं, ती अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. त्या घरामध्ये साक्षात श्री विष्णू वास करत असतात आणि ह्या विष्णू सहस्त्रनामाच्या पठणामुळे हे पाठ केल्यामुळे घरामध्ये सुख शांती राहते आणि भगवान विष्णूंची जी कृपा असते अविरत ती आपल्यावरती राहते. सुख शांती, आध्यात्मिक लाभ आणि कष्टातून मुक्ती आपल्याला मिळते. अपत्य काही प्रॉब्लेम असेल मुलाबाळांचा तर तोही या विष्णू सहस्त्रनामाने तोही उपाय घडून येतो, म्हणजे मार्गी लागतो. आणि तुमची जी इच्छित मनोकामना असते, पूर्ती असते, सकारात्मक ऊर्जा म्हणा किंवा आर्थिक लाभ म्हणा, तुमच्या ग्रहामधील नकारार्थक प्रभाव जे असतात ना ते शांत करण्याचं काम या विष्णू सहस्त्रनामामुळे होतं. या विष्णू सहस्त्रनामामध्ये इतकी ताकद आहे. प्रत्येक एकादशीला बघा काही लोक त्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम रात्री 12 ते 3 या कालावधीमध्ये म्हणतात. कोण 3 ते 5 ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणतं सकाळच्या प्रहरामध्ये. तर 12 ते 3 मध्ये जर ही सेवा केली तर ही अतिउच्च कोटीची सेवा आहे. रात्री 12ला जर तुम्ही केली तर साक्षात भगवान विष्णूंचा वास होतो तिथे. आणि की भगवान विष्णूंची तुम्ही ज्या वेळेला सेवा करता त्यावेळेला माता लक्ष्मीसुद्धा तिथे येते. म्हणजे लक्ष्मीला बोलवायची गरज नाही आहे. ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे लक्ष्मी आपोआप चालत येते. कारण इतकी तिलासुद्धा विष्णूंची सेवा ही प्रिय आहे जी आपण करत आहोत ते. त्यामुळे हे जे विष्णू सहस्त्रनाम आहे ह्याच्यामध्ये 1000 नावांचा उल्लेख केलेला आहे, विष्णूच्या नावांचा. तर हे एक वैष्णव स्रोत आहे. तर येणाऱ्या ह्या 15 दिवसामध्ये तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं वाचन करायचं आहे. त्यातूनही कोणाला वेळ नसेल तर तुम्ही निदान मोबाईलवरती सुद्धा ऐकू शकता. हे तुमच्या कानावरती सुद्धा हे पडलं ना ते इतकं प्रसन्न वाटतं ना विष्णू सहस्त्रनाम की बासच. आणि ह्या 15 दिवसापुरतंच मर्यादित नाही तर मी तर म्हणेन तुम्ही अखंडपणे रोज संध्याकाळी जरी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला तरी चालेल, तुमच्या वेळेनुसार केला तरी चालेल, सकाळी जरी केला तरी चालेल. कारण कसं आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा बघा रोज आपल्या हातून काहीतरी घटना घडत असतात, आपल्या तोंडून अपशब्द कुणालाही उच्चारले जाऊ शकतात. तर ह्या सगळ्यातून नकळतपणे आपल्याला जो काय म्हणतो ना पुण्याचा वाटा आहे तो या विष्णू सहस्त्रनामामुळे मिळतो. तर हे संध्याकाळी ऐकूनच झोपलं तर खूप छान आहे. आणि ह्या सेवा 15 दिवसापुरती मर्यादित नाही तर तुम्ही अखंडपणे करावी. आणि त्यातूनच पाहायला गेलं तर सगळ्या व्रतामध्ये जे श्रेष्ठ व्रत मानलं जातं ते एकादशीचं व्रत मानलं जातं. भले तुम्ही कोणताही जर डेली उपवास नाही केला, कोणतंही तुम्ही व्रत नाही केलं तर हे जे व्रत आहे एकादशीचं हे जर तुम्ही केलं ना तर सगळे म्हणजे म्हणतात ना एकादशीचं व्रत केलं, एकादशीचा उपवास पकडला की सगळे उपवास पकडल्यासारखं होतं. तसं हे एकादशीचं व्रत आहे. श्री विष्णूंच्यासाठी एकादशीचं व्रत हे आपण करतो आणि खरंच अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे विष्णू सहस्त्रनामाची. आणि विष्णू सहस्त्रनामाला पण वेळ लागतो. तर तुम्ही एकदा जरी केलं तरी बस आहे. 10 किंवा 12 वेळा करायची गरज नाही. दिवसातून तुम्ही एकदा जरी विष्णू सहस्त्रनाम वाचलं किंवा ऐकलं तरी चालतं. असं काही नाही आहे. तुम्ही थोडासा वेळात वेळ काढून, कारण आता दैनंदिन जीवनामध्ये कोणालाच इतकं शक्य नाही आहेत या सेवा वगैरे करणं. तर तुम्ही मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही प्रवास करताना सुद्धा
प्रवास करताना सुद्धा तुम्ही जरी ऐकलं येता जाता विष्णू सहस्त्रनाम, तरी सुद्धा तुमच्या हातून नकळत ही सेवा होऊन जाते, घडून जाते. तर ह्या सेवा तुम्ही एकदा करून तरी बघा, तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि आपत्कालीन जे मृत्यू होतात ना, म्हणजे ॲक्सिडेंट होऊन म्हणा किंवा अशा काही घटना घडून म्हणा, तर याच्यापासून आपण थोडंसं लांब राहतो. या घटना आपल्यापर्यंत येत नाहीत, पोहोचत नाहीत. विष्णू सहस्त्रनामाचे फायदे खूप खूप आहेत. एकदा करून तरी बघा तुम्ही, तुम्हाला प्रत्येक गोष्टीतून मार्ग निघेल या विष्णू सहस्त्रनामामुळे. तरी तुम्ही रोज संध्याकाळी जरी विष्णू सहस्त्रनाम केलंत, म्हणजे झोपण्याच्या अगोदर, तरीसुद्धा खूप खूप ह्याचा प्रभाव पडतो. आणि ज्या घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम ऐकलं जातं किंवा श्री विष्णूंची पूजा केली जाते किंवा या सगळ्या जे पठण वगैरे आहे ते केलं जातं, तिथं लक्ष्मीचा वास असतो. विष्णू लक्ष्मी एकत्र तिथं सूक्ष्म अशा स्वरूपात असतात. हा अनुभव आहे. म्हणजे तुम्हाला कुठून ना कुठून तरी असं जाणवेल, म्हणजे एकदम घरामध्ये असं एकदम प्रसन्न वाटेल तुम्हाला. मधूनच कसा तरी अगरबत्तीचा वगैरे असा चांगला एक मस्त असा सुवास येईल. ह्या एकदम फ्रेश वाटेल, एकदम तुमचा मूड एकदम छान होईल. हे सगळं तुम्ही जेव्हा वाचता ना मनापासून, तेव्हा तुमच्यामध्ये सुद्धा हे बदल होतात. अध्यात्मिकामध्ये एवढी ताकद आहे की जिथं विज्ञान तुमचं संपतं, तिथून अध्यात्माची सुरुवात होते. असे कितीतरी चमत्कार झालेले आहेत. आणि झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्य राम नाम वरानने. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. व्यासं वसिष्ठनप्तारं शक्तेः पौत्रमकल्मषं पराशरात्मजं वन्दे शुक्र